चारचाकी वाहन आहे तरी सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. सरकारी नोकरदार आहेत त्यांच्या कुटुंबातील सुद्धा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा अनेक अपात्र महिला असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. आपल्या राज्याच्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी बोलल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीमध्ये निकषामध्ये कोणतेच बदल झालेले नाहीत. पण ज्या महिला स्वतःहून अर्ज व्हॉलंटरी म्हणजेच माघार घेत आहेत त्यांचे पैसे शासनाकडे जमा केले जातील. पहा, निकषामध्ये कोणतेच बदल झालेले नाहीत. ज्या महिला परराज्यात स्थलांतर झालेल्या आहेत त्याचबरोबर ज्या महिलांच्या कुटुंबात शासकीय नोकरदार किंवा ज्या महिला शासकीय नोकरदार बनलेले आहेत, ज्यांच्या घरी नव्याने 4 व्हीलर 4 चाकी वाहनं आलेले आहेत, अशा महिलांनी स्वतःहून आपला अर्ज माघार घेण्यात यावा. त्याचबरोबर क्रॉस व्हेरिफिकेशन केले जात आहे पण कोणत्याही महिलेचे पैसे राज्य शासनाकडून वसूल केले जात नाही आहेत. अशा बद्दलची अपडेट आपल्याला मिळालेली असेल. पण पहा, लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती तसेच निकषामध्ये कोणतेच बदल केलेले नाही आहेत. क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते. त्यामुळे सन 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेचे निकष कोणते आहेत ते आपल्याला माहिती आहेत का? त्याचबरोबर जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता त्यामध्ये निकष बदल करण्यात आलेले होते ते तुम्हाला माहिती आहेत का? जर तुम्हाला अटी शर्ती पात्रता लाडकी बहीण योजनेच्या माहिती असेल तर हा व्हिडिओ इथं स्किप करा, पुढे पाहू नका. पण ज्यांना या योजनेच्या अटी शर्ती पात्रता जर माहिती नसतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत जरूर पहा. ज्यांना माहिती आहे त्यांनी स्किप करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती सुद्धा या अटी शर्ती पाहता येणार आहेत. ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला किती हप्ते भेटलेत, किती हप्ते मिळालेले आहेत संपूर्ण माहिती पाहता येते. पण आपलं लॉग इन असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन पहा. आता पहा, इथे आल्यानंतर हे डॅशबोर्ड आपल्याला ओपन होतंय. होम पेज वरती क्लिक करा. इथे तुम्हाला पोर्टल वरती प्राप्त अर्जांची संख्या, मंजूर अर्जांची संख्या पाहायला भेटते. पण पहा, ही योजना यामध्ये आपल्याला 1500 रुपये हे दर महिना डीबीटी द्वारे 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिला लाभार्थ्यांना भेटतात. पहा, या योजनेचे सामान्य प्रश्न जे महिलांना पडलेले आहेत ते म्हणजे पात्रता. आता आपण पात्रतेत बसतो का हे पाहावं लागेल. पहा, जर आपल्याला माहिती असेल व्हिडिओ स्किप करा, माहिती नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. पात्रतेमधील पहिलं वाक्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक. आता जी महिला 21 ते 65 वर्ष वयोगटात आहे ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे. आता पहा, जी महिला महाराष्ट्रात रहिवासी होती पण ती स्थलांतर होऊन अन्य राज्यात उदाहरणार्थ कर्नाटक किंवा अन्य राज्यात स्थलांतर झाली असेल तर ती या योजनेपासून वंचितच असणार आहे, कारण ती पात्रतेत बसत नाही आहे. अशी कोणती महिला असेल तर ती अपात्र आहे. त्याचबरोबर पहा, राज्यातील विधवा, घटस्फोटित, परिकत्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजेच काय, एक विवाहित आणि एक अविवाहित महिला कुटुंबातील पात्र असणार आहे. आता यामध्ये काय, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यामध्ये पात्र असणार आहे. आता यामध्ये ज्या महिला विधवा आहेत, निराधार आहेत, त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे जर पैसे भेटत असतील तर त्या मात्र या योजनेतून पात्र नाही आहेत. त्यांना संजय गांधी योजनेतून 1500 रुपये मिळतात. या कारणाने त्यांना लाडक्या बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत, समजून घ्या. यानंतर किमान वय किती असणं गरजेचं आहे, 21 ते 65. यापूर्वी 60 करण्यात आलेलं होतं पण वाढवून 65 वर्षे पूर्ण होईपर्यंतच लाभ भेटणार आहे. पहा, ज्या महिलांचं वय 65 किंवा त्यापेक्षा कमी होतं म्हणजे एक 2-3 महिने कमी होते
65 वर्ष पूर्ण झालेलं असेल आता, तर या योजनेतून अपात्र ठरलेले आहेत. काळजीपूर्वक पहा, 65 वर्ष होईपर्यंतच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर पहा, लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते ते असणं गरजेचं आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता पहा, आपल्या मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा बोललेलं आहे की ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे वाढलेलं आहे त्यांनी स्वतःहून आपला अर्ज माघार घ्यावा, अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. पहा, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे ते अपात्र, म्हणजे 2.5 लाखाच्या आतील ज्या महिला कुटुंब आहेत, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न असेल तर ते पात्र असणार आहेत. 2.5 लाखाच्या वर असेल तर अपात्र. आता पहा, अपात्रतेचे सुद्धा प्रश्न आहेत ते पहा. अपात्रतावरती क्लिक करा. आता यामध्ये पहिलाच आहे जो ऑप्शन, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते लाभार्थी कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहेत. पहा, स्वतःहून आपण अर्ज माघार घेऊ शकता, अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे इन्कम टॅक्स पे करतात, ज्या कुटुंबातील सदस्य आहेत ते इन्कम टॅक्स पे करतात, ते कुटुंबातील महिला या योजनेपासून अपात्र ठरतील. पहा, त्या सुद्धा अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. काय म्हटलेलं आहे? तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, म्हणजे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले पात्र असणार आहेत. 2.5 लाखाच्या वरती हे अपात्रच ठरणार आहेत. त्याचबरोबर पहा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्या सुद्धा महिला अपात्र ठरणार आहेत, म्हणजे अपात्र झालेल्या आहेत. जी महिला विधवा, निराधार, संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, कारण त्यांना शासनाच्या इतर योजनेचा लाभ त्या घेत आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत. आता आमदार, खासदार तर लाभ त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती घेतील का हे तुम्हालाच माहिती, घेणार नाहीत. त्याचबरोबर पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, हे सुद्धा अपात्र आहेत. महत्वाची बाब सर्वांना शेवटपर्यंत राहिल्याबद्दल पहा. जी महत्वाची बाब आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, त्या महिला कुटुंबातील महिला अपात्र असतील. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत जर 4 चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबातील महिला ह्या अपात्र असणार आहेत. तर सुद्धा पहा, गावातील बहुतांश कुटुंबातील लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन आहे, तरी सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. सरकारी नोकरदार आहेत, त्यांच्या कुटुंबातील सुद्धा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा अनेक अपात्र महिला असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. पण सरकार यावरती क्रॉस व्हेरिफिकेशन करतील का, किंवा ज्यांचे तक्रार अर्ज येतील त्यांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी सुद्धा माहिती आलेली आहे. पण क्रॉस व्हेरिफिकेशन जर केलं तर बहुतांश 20% कुटुंबातील महिला ह्या अपात्र ठरतील, अशी सुद्धा अपडेट आहे. कारण प्रत्येक गावामध्ये 10 ते 15% असे लाभार्थी आहेत की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा वर आहे, त्याचबरोबर त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे. अशा महिलांनी सुद्धा अर्ज भरून पात्रतेचा लाभ घेतलेला आहे. आता पाहूयात सरकार याबद्दल पुढचं पाऊल काय उचलतं, की त्यांना हा लाभ कंटिन्यू ठेवतं की त्यांच्याकडून लाभ काढून घेतं. पण ह्या झाल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्रता अपात्रतेचे निकष. आता तुम्ही म्हणत असाल की अर्ज प्रक्रिया पाहू शकता.
ज्यांचं वय वर्ष 21 ते 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना या योजनेचा अर्ज करता येत होता, पण आता तरी सरकारकडून अशी कोणती अपडेट नाही की तुम्ही अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। अर्ज कधीपासून सुरू होतील? ज्यांचं वय वर्ष 21 पूर्ण झालेलं आहे त्यांचे अर्ज कधीपासून सुरू होतील यांची अपडेट अद्याप आलेली नाही, पण सरकारकडून या सुद्धा महिलांना पात्र करणं गरजेचं आहे, कारण ज्यांचं वय 21 पूर्ण झालेलं आहे किंवा काही कारणास्तव काही महिलांनी अर्ज भरलेला नाही त्यांना अर्ज भरण्याची सुविधा लवकरात लवकर सरकारकडून उपलब्ध करून द्यावी हीच आमच्या सुद्धा चॅनलकडून विनंती आहे। हा व्हिडिओ सर्व महिला नागरिकांना शेअर करायला विसरू नका, कारण त्यांना पात्रता अपात्रता माहितीच नाही, पण कोणत्या ना कोणत्या व्हिडिओतून चुकीचे संदेशातून त्यांना माहिती मिळालेली असेल। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।